हॅलो गाईज, आय एम शशी गायकवाड. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण आलोय ऋतूच्या स्टुडिओला आणि ऋतूच्या स्टुडिओला आलोय आणि हॅलो गाईज, आय एम शशी गायकवाड. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर इथं आपण सगळे भेटलोय आणि दीप प्रणोद कावखे दीप ऋतू स्वतःच लावायचं का? पण तुम्ही काय दिसत तसे माझा कॅमेरा मला गोर बाहेर हाकलतात ते आम्हाला. चाललो आता त्यासाठी. तर प्रणित कावळखेने आज उशीर केला यायला. उशिरा गेला, माझी गाडी बंद पडली यार. आणि असं नजर लागल्यासारखं झालं ना पण आपल्याला. कोणाची लागली नजर कोणाची. तर इतके 2 पार्ट्स आम्ही शूट केले पण त्याचा आम्ही काय ब्लॉग्सच काढले नाही. काढलेत का तू? बीटीएस पण नाही काढलं ना? थोडे जरा बीटीएस काढले ते. मग कधी टाकायचं? आम्ही इतके भारी आहेत. आम्ही शूटला आलोय आणि आम्हाला माहिती आहे आमचं युट्यूब चॅनल आहे. आम्ही तरी शूट केलं नाहीये आणि बीटीएस पण नाही काढले. काय म्हणला? मांडी घालून बस. तर आता आम्ही आता निघालेलो आहे शूटसाठी आणि पुढचं सगळं जे काय असेल तुम्हाला मी दाखवेल आणि खूप मजा येणार आहे. कदाचित काय काय क्लिप्स मी नाही मला करता येणार पण करेल नाही. ही गाडी घ्यायची आपली पल्सर पण आहे. राहुल भाऊ पण बाहेर आला आहे. आपण निघतोय आता आणि हे आहे ऋतूचं स्टुडिओ चाकणमधलं. सो निघू. आलोय आपण परत बॅक आणि आपण आलोय कॉलेजला इथे आणि आमचं इथं अर्ध शूट झालेलं आहे आणि आम्ही चाललोय आता दुसऱ्या लोकेशनला. प्रणित भाऊ आणि प्रणित काढतो तू निघून जाते पुढं. मग तुम्ही मंदिरात आतला सीन घ्यायचा मंदिरातला की तिथं तू बाकीच्यांना तू अशी थांबवती अशी. आणि तेवढ्यात राहुलचा डायलॉग जाऊ द्या. प्रणितला ते तुला येईल ना बोलता डायलॉग. बघ आज तुझ्या काय मनात दडलेला आहे ते बोलून टाक. तुझ्या ह्याच्यात बोल, म्हणजे तुझ्या ह्याच्यात बोल, दडलेलं नाही. आज तुझ्या मनात काय असेल ते बोलून टाक. आज तुझ्या मनात काय असेल ते बोलून टाक. जे काही तुझ्या मनात ते आज बोलून टाका. आणि तू त्याला असं पुढे ढकलतो असं नाही का? ही पाया पडत असतील मग हा असं ढकलून असं जातो तेवढे तिचे डोळे उघडतात आणि हिला राग येतो. हा शेजारी शेजारी म्हणजे जोडीने पाया पडायला घ्यायचं. मी काय करते तिथून निघून जाते. मग याच्यानंतर काय हे सगळे आता दुसऱ्या लोकेशनला आणि आपल्यासोबत 100 किती 10 20 116 मोठे लोक आहेत आपल्यासोबत. असं काय नाही. आणि गाईज 4K खोटा आडा पण झाले असं. आणि आम्ही ह्या लोकेशनला आता शूट करणार आहे. चलतोच आहे ना? चल नाही टाइमपास. तो ओळखलंच आहे आपल्याला. सगळ्यांनीच ओळखले. आम्ही आले की आम्हाला बघत होते 3 जणांना आमच्याकडे. पण तू बघू नको त्यांच्या आधी. तर गाईज आता आमच्याकडे कॉलेजचे म्हणजे फोटो आलेले आहेत आणि खूप आनंदी आहे. एक्साइटेड आहे कारण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे असा. सबस्क्राईब नाही केलं मी तर आता सबस्क्राईब का करणार कारण मी त्या ब्लॉगमध्ये आहे. कसली आहे बघितलं का? तर हे जे पाठमागचे जे दिसतात ते तुम्हाला 3 ऐक ना पाठमागच्या कॅमेराचा 1 गो. यांचं शूट चाललंय गाईज. बघू मला बघू राहुलचं बघू. हेच राहुलचे पन्या ये. हा ब्लॉग पडणार 100% पडणार. सरक साईडला सरक साईडला. तुला मी कृतू टाकलं आहे. तर हे पोर आहेत ते त्यांना फोटो काढायचे आपल्यासोबत. आम्ही भाऊ खाणार आहे थोड्या वेळ. आता काढलंय की काढलंच आहे मग. ओके मी इथं तुटलंय तरी फिरतोय. डी प्राची हा पडणार आहे आता थोड्या दिवसांनी. इकडे आमच्याकडे
प्रणिताच पार्टी आमच्याकडनं, सॉरी तुझ्याकडनं, आमच्याकडनं म्हणतो. अडथळा आमच्या ग्रुप मधला एक नंबर क्षितिज गायकवाड जो माझा नवरा दाखवलाय, पण आम्हाला डिवोर्स हवाय कारण मला त्यासोबत जगून बिलकुल मजा येत नाही. कारण मी तिला फ्री सोडलंय आणि ते मला आता खटकते कुठेतरी. एक मिनिट, तुमचा दुबईला राहून सुद्धा काहीच फायदा नाही. तुझ्या बायकोला तुझ्याकडे डिवोर्स हवाय. मला एक दुबईचा हबीबी आवडला. तर तुला गाडी बी देणार. थांबा थांबा, काही दिवसांनी आमची पण अशी फोटो काढतील. तुझं स्वत नाही काढलं इतकं. 23K येत ना तुझी. फोटो न काढून किती मोठी चूक केलेली आहे. ही पण आमचे अजून एक रील स्टार आहे आमच्याकडे. हिला ओळखता कसं गायच तुम्ही ते सांगा. आम्ही नाही दिसणार नडी. नाही आपण नाही. जाऊ दे, आपण व्हिडिओ काढू मग. काय बोलायचं तुला याच्या. खूप खूप कष्ट करते त्याच्यामुळे सगळं आम्ही नाही या सीन मध्ये. कशाला असं करते. एंट्री आता एकदम फिल्मी याच्यामध्ये एंट्री होणार आहे. आणि तिचं जे त्याची कष्ट दाखव, फालतूगिरी नको दाखव. डी दादाला लोकेशन भेटत नाही. थांबा जरा. 3, 2, 1 गो. चाल. इकडे ये. झालं मग आमची क्लिप काढल्यामुळे आम्हाला बाहेर काढलं. आम्ही डायरेक्ट पाया पडायला पडायला गेलो असं दाखवत होते. आणि बाई यांची टाइमपास चालू आहे. कसा एकदम कॅरेक्टरमध्ये आलाय भाऊ आपला. हो बरं, त्याच्यात काय बोलायचं नाही त्याला. आम्ही आलो इंदोरीला, जे की तळेगावला जाताना लागतं मंदिर. आणि खूप भारी लोकेशन आहे, तुम्ही इथं बघू शकता. मस्त पाणी वगैरे आणि मंदिर तर एक नंबर आहे. आणि आमचं शूट भरपूर राहिलं आहे. हा एक लोकेशन आहे, अजून दुसरीकडे पण जायचं. आणि उन्हाचा थोडा इश्यू आहे, कारण उन्हात जर काढलं नाही तर हा BTS काढ ना. वाईड अँगलमध्ये घे फक्त. 2, 1 गो. काढायचं तर म्हटल्यावर आम्ही इतकं खुश चालतो आमच्यासोबत काढतो. बट पण आम्हाला नाही, आम्हाला भाव सांगितलं. विचारलंच नाही. ती फक्त प्रणीतची फॅन होती. हां बरं. ते काय असतं, तुला डायरेक्ट क्रॉप करणार आहे. डायरेक्ट क्रॉप करणार आहे तुला तिकडनं. प्रत्येक ह्याच्यामध्ये असतो तो. हा तो त्या दिवशी मला असं करत होता. काशी देखने से पहले मेरे आंखें चले जाती. किधर भी आए तो फोटो 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 फोटो. तर हाफ शूट झालेला आहे आमचा. आणि आम्ही तरी थांबलो, थोडासा स्पाट राहिला आहे मंदिरातच. आम्ही इथंच जे काय होते शूट्स क्लिप्स वगैरे काढायचे होते ते काढले. आणि बाकी त्यांचं शूट चालू आहे तिथं. आणि इकडे भारी झालं की आम्हाला सकाळपासून आम्ही काय खाल्लं नव्हतं. आणि आम्हाला प्रसादाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला केळी भेटली, तर आम्ही केळी खाल्ली. आणि हा भाऊ कसा चाललाय, असा का चाललाय तू. सिरियसनेस. हे शूटला येऊन असे जातात आम्ही. जिमला पैसे नाही म्हणून इकडे येतात ते जिम कर. क्षितिज गायकवाड ब्लॉग्स टाक. क्षितिज गायकवाड टाकेल. हॅलो गाईज. तर अरे कसले मासे ते. थांब हा टाक. गाईज हा बघा, आम्हाला मासे दिसले तिथं. आणि इतके मासे आहेत ना, विचारच करू नका तुम्ही. आता नाही आले रे, जसं जोरात टाक काहीतरी. इतके डेंजर मासे आहेत ना इथं. हे बघा. अरे ते इल नसतं का ते इलेक्ट्रिकचे, ते इल वाटतात ते म्हणतात का इलला. चल तर काही हा देवाचे बरोबर. आम्हाला मासे स्पॉट झाले तिथं. आमची अर्धी शूटिंग झाली आहे आणि लास्टचा सीन आहे, त्यासाठी थांबलं आहे. भेटलं का
चला आपलं जायचं ते बघायला. चला उठा. हात ठेव सुरू. स्टार्ट. लगेच हात ठेवल्या लगेच घे. 1 सेकंदातच पॉज घे. संपत नाहीत आपले. आय बोर्ड जाईल. बोर्ड घालशील बर का. ज्यूस खराब येईल हात लागला. तर आमचं फायनली शूट झालेलं आहे आणि आम्ही आता ज्यूस पितो. सो ज्यूस पिल्यानंतर आम्ही जाणार आहे. ब्लॉग काय भाऊने पूर्ण केलेलं नाही आहे. ब्लॉग अर्धाच ठेवलं आहे. रडून रडून सगळ्यांचे डोळे बघा. हे काहीतरी वेगळंच चालू आहे. जाऊ दे फ्री सोडले.